श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर असा एक मेसेज द्यायचा आहे की म्हणजे अ, असं बोलू शकतो की दोन प्रकारचे लोक आपण बघत असतो. एक सक्सेसफुल आणि एक अनसक्सेसफुल. म्हणजे जे यशस्वी असतात आणि एक अयशस्वी असतात किंवा जे सतत आनंदी असतात किंवा सतत दुःखी असतात. तर त्याचं कारण काय असतं मित्रांनो? की जे आनंदी असतात किंवा जे सक्सेसफुल यशस्वी लोकं असतात, पुरुष किंवा स्त्री किंवा मुलं आपण बोलू शकतो अभ्यासात खूप हुशार असतात किंवा सतत हसत असतात, खेळत असतात. तर ते लोकं सतत आहे ना पॉझिटिव्ह विचार करत असतात, सकारात्मक विचार करत असतात. त्यांना आनंदी राहायला आवडतं. आनंदी राहायचं कारण म्हणजे काय की त्यांच्यामध्ये येणारे सकारात्मक विचार किंवा ते प्रत्येक गोष्टीला ॲक्सेप्ट करतात. ॲक्सेप्टन्स असतो त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट किंवा रिझल्ट चांगले मिळतात. तर मग मित्रांनो तुम्ही हे नेहमी करता का? किंवा एखादा आळशी व्यक्ती असतो किंवा एखादा आजारी व्यक्ती असतो. अ, तो सतत निगेटिव्ह विचार करत असतो, नकारात्मक विचार करत असतो आणि त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये ना तुम्ही जर विचारलं किंवा तुम्ही काय त्याला काम सांगितलं, तर तो त्या गोष्टीला इग्नोर करतो किंवा दुर्लक्ष करतो किंवा नाहीच बोलतो किंवा मग बघून सांगेल असं बोलतो. तर मग अशी व्यक्ती सतत झोपत असते. तिला कुठली गोष्ट करायलाच आवडत नाही. सतत झोपून अंथरुणात राहायला आवडतं. अंघोळ करायला पण अशा लोकांना कंटाळा येतो. अ, सतत टीव्ही बघणं, मोबाईलमध्ये राहणं, लोकांचे स्टेटस बघणं, ह्याच्यामध्येच ते वेळ घालवतात. तर असं तुमचा स्वभाव आहे का? किंवा असं तुम्ही करत आहात का? आणि अशा गोष्टी तुमच्यासोबत घडत आहेत का? आणि त्यामुळे मग काय होतं मित्रांनो, अशा गोष्टी केल्यामुळे तुमच्या पदरात यश पण लवकर येत नाही आणि तुम्ही नेहमी असं बोलतात, की "यार माझ्यासोबतच असं का होतं?" तर त्याचं कारणच आहे मित्रांनो, की तुमच्यासोबत असं होतं कारण की तुम्ही मनातून मनातून खचलेला आहात. तुमच्या विचारांनी खचलेला आहात आणि त्यामुळे तसेच लोकं, तशाच व्यक्ती, तशाच गोष्टी तुमच्यासोबत घडत राहतात, तुमच्यासमोर येत राहतात, प्रकट होतात आणि त्यालाच आपण बोलतो लॉ ऑफ अट्रॅक्शन मित्रांनो. कारण की निसर्गाला शब्द कळत नाहीत. निसर्गाला तुमचे फीलिंग्ज समजतात. आणि जशी तुमची फीलिंग्ज असते, जसं तुम्हाला वाटत असतं, तशा गोष्टी तुमच्यासोबत घडत राहतात. तर थोडासा बदल करून बघा तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या डेली रुटीनमध्ये आणि पॉझिटिव्हनेस, फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग केल्याने मित्रांनो, पॉझिटिव्ह विचार केल्याने, पॉझिटिव्ह बोलल्याने आयुष्य बदलू शकतं मित्रांनो. आणि ह्याचा चांगला अनुभव मला आहे. कारण की वयाच्या 12व्या वर्षी वडील वारले. मी जेव्हा 12 वर्षाचा होतो आणि तेव्हापासून आजपर्यंत मित्रांनो, संकट येणार मित्रांनो, नक्कीच येणार. पण ते झटण्याची ताकद तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह विचारांमुळे येते. तसे लोकांचा सपोर्ट तुम्हाला भेटतो. तसे लोकं तुमच्यासोबत उभे राहतात. हं, देवाचा आशीर्वाद पण तुम्हाला भेटतात. तर फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग मित्रांनो आणि तसेच त्या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला चांगल्या गोष्टी करायची इच्छा पण होते आणि तुम्ही तेवढे होता, कॉन्फिडंट वाटता. अ, अ, चांगले निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये येते. सतत हसत राहतात, खेळत राहतात आणि खूप फिरावंसं वाटतं. खूप फिरू पण शकता असं काही नाही मित्रांनो, की पैसे असलेच पाहिजे. आधी माझ्याकडे पण म्हणजे म्हणजे कमवायचो वगैरे. पण गाडी नव्हती, काय नव्हतं. पण मी तरी पण फिरायचो मित्रांनो. तर असं काही नाही, की तुम्ही फिरू पण शकता. फक्त एकच आहे, की तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा आणि मग त्याच्यातून तुम्हाला एक-एक मार्ग भेटतो. जसं की अ, उदाहरणार्थ जर तुम्हाला गावाला जायचं आहे एक्झाम्पल, किंवा एका पा मंदिराच्या अ, एक मंदिर आहे डोंगरावर आणि त्या मंदिराला 1000 पायऱ्या आहेत एक्झाम्पल. मग त्या मंदिरावर तुम्हाला चढायचं आहे मित्रांनो. तर ते 1000 पायरी तुम्हाला दिसणार नाहीत मित्रांनो शेवटची आधीच. जसं-जसं तुम्ही एक-एक पायरी वर चढाल तेव्हा तुम्हाला ती 1000वी पायरी दिसेल. तसंच आहे की मित्रांनो, कुठली पण चांगली गोष्ट घडण्यासाठी किंवा चांगली गोष्ट होण्यासाठी छोटे-छोटे पाऊल उचलावे लागतात. त्यासाठीच ही सुरुवात असते की पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह विचार, चांगले मोटिव्हेशनल व्हिडिओज बघा किंवा पुस्तकं वाचा. त्यामुळे पण खूप मनावर परिणाम होतो मित्रांनो. तर हे करून बघा मित्रांनो. तर नक्कीच यश तुमच्या पदरात नक्कीच येईल आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या स्वामी लवकरच पूर्ण करतील. हीच माझी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.